राजकारणामध्ये रोहितदादा पवारांना जनतेनं काहीही काम ठेवलेलं नाही. त्याच्यामुळे आता रोज उठायचं आणि भविष्यवाणी करायची असा नवा धंदा रोहितदादा पवारांनी सुरू केलाय. पण रोहितदादा भारतीय जनता पार्टीमध्ये शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे आमदार येणार नाहीत, परंतु तुमच्या पक्षामध्ये आमदार शिल्लक राहणार नाहीत अशी व्यवस्था जनता करणार आहेत. रोहित पवार स्वतः राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये नाराज आहेत, कारण त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचं प्रदेशाध्यक्ष व्हायचं होतं, परंतु ते होऊ शकले नाहीत. त्यांना कार्याध्यक्ष व्हायचं, पण पवार साहेबांनी रोहितदादांना कार्याध्यक्ष देखील केलेलं नाही. त्यामुळे स्वतः रोहित पवार 2029ला राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये राहतात की आणखी एखादा घरोबा शोधतात, याचा तपास करायला पाहिजे. रोहित पवारांनी त्यावर बोललं पाहिजे. राजकारणामध्ये रोहितदादा पवारांना जनतेनं काहीही काम ठेवलेलं नाही. त्याच्यामुळे आता रोज उठायचं आणि भविष्यवाणी करायची असा नवा धंदा रोहितदादा पवारांनी सुरू केलाय. पण रोहितदादा भारतीय जनता पार्टीमध्ये शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे आमदार येणार नाहीत, परंतु तुमच्या पक्षामध्ये आमदार शिल्लक राहणार नाहीत अशी व्यवस्था जनता करणार आहेत. रोहित पवार स्वतः राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये नाराज आहेत, कारण त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचं प्रदेशाध्यक्ष व्हायचं होतं, परंतु ते होऊ शकले नाहीत. त्यांना कार्याध्यक्ष व्हायचं, पण पवार साहेबांनी रोहितदादांना कार्याध्यक्ष देखील केलेलं नाही. त्यामुळे स्वतः रोहित पवार 2029ला राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये राहतात की आणखी एखादा घरोबा शोधतात, याचा तपास करायला पाहिजे. रोहित पवारांनी त्यावर बोललं पाहिजे.